तर मित्रांनो, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे सॅटर्डे आणि आपण जात आहे देवकुंड सकाळ सकाळ एकदम तयारीमध्ये. आपल्यासोबत जोडलेले आहेत ऋतुज भालेराव द फोटोग्राफर, टोपी घालून. आणि स्पेशली आज दिवस आहे आपल्या भावाचा, तो आहे तमिल आरसन. ह्याचा आहे लग्न पुढच्या महिन्यात, तर त्यासाठी आम्ही ही ट्रिप प्लॅन केलेली आहे. आणि बॉडी दाखवत आहे निखिल तोंडलेकर फ्रॉम कुठले हे आहेत अमरावतीचे, औरंगाबादचे. फुल दाढी विडी बघा, त्याने तुम्हाला अंदाज भेटतो की हे भाई औरंगाबादचे आहेत भाई. आणि फुटबॉलचं टी शर्ट घातलं, पण फुटबॉल नाही खेळत. अरे भाई असं काय बोलतो, सब खेळते आपण. तर आपण लवकर निघू. आपली कार फुल रेडी आहे, एकदम क्लीन. आणि बसून आता आपण फटाफट निघू. ठीक आहे, पुढे भेटू लवकरच. पहिला आपण नाश्ता करणार आहे छान एकदम, आणि नंतर आपण पुढे जाणार आहे. आणि मग आपण देवकुंडला जाऊन एकदम एन्जॉय करू. ठीक आहे, भेटू थोड्या वेळात. तर गाईस, आपण आता निघालेलो आहे, कारमध्ये बसलो आहे. आणि तिकडं आपला एक माणूस गेट खोलत आहे बिल्डिंगचा. आणि आम्हाला ॲडजस्ट करून बघा 4 लोकांना, कारण की 6 लोक आहे आणि 5 लोकांची गाडी. आणि बघ कसे ॲडजस्ट करून बसले आहेत. आणि फक्त दाढी दिसते मग काय दिसत नाही. दाढी शेवटी जागा झालेली आहे आणि तमिल भाऊ बसलेले आहेत. आणि आता उठू नका आम्हाला, आम्ही कसं तरी सेटल. पण ठीक आहे, निघू आपण लवकरच. ऋतुज भाईने गेट उघडलेला आहे. ऋतुज भाई फोटो काढत आहे. तर आपण पेट्रोल भरून घेतलेलं आहे आणि पेट्रोल भरून आता आपण हवा भरत आहे. असं होप दाखव ना, होप असं सरळ दाखव ना त्याला. तिकडचं काय? तिकडं काय नाही का? तिकडं नाही, तिकडं पण काहीतरी होतं ना. तर मित्रांनो, आपण आज थांबलेलो आहे नाश्ता करायसाठी स्पेशली. आणि तरी मिसल आम्ही खाणार आहे इथं जोशी वडेवाले. यस, पुण्याचे फेमस जोशी वडेवाले यांच्या इथं आलेलो आहे. आणि हे आपण मिसल खाऊन पुढे आपण नेऊन देवकुंडला. आपल्यासोबत ऋतुज भाऊ आहेत. खूपच भूक लागले, फारच खूप भूक लागली. तर पहिले आपण खाऊन घेऊ आणि मग हा रस्ता स्ट्रेट जातो देवकुंडला. मग आपण फटाफट खाऊन पुढे निघू. चला. वडा सांबारवाले आलेले आहेत भाई. वडा सांबार कसे हवरे तुम्ही वे. आमचा मिसल तर येऊ द्या भाई. पोटासमोर कोणाची वाट बघायची नसते. म्हणजे आल्या खायला सुरुवात मिसल आली नाही आमची. आधी पोटोबा नंतर विठोबा. तुमचा ब्लॉगो. अच्छा, बटाट्याचा वडा घेतला. तमिल भाऊने मिसल आणलेली आहे शेवटी आपली. तर ही म्हैसूरवाली मिसल दिसते, पण जेवण आहे भाई, ठीक आहे, मसाल्याचं आहे. पहिले मिसल खात आहे. मिसल बघा जरा कशी आहे. त्यासोबत पापड दिलेलं आहे, दही दिलेलं आहे. 2 पाव अजून एक्स्ट्रा पाव घेणार आहे. आपण खाऊ फटाफट, लयच मस्त आहे. तुम्ही या ट्राय करा. जोशी वडेवाले पुणे फेमस. नाश्ता आपण केलेला आहे. आणि कॅमेरा बघताच पळतात असे लोक आहेत आपल्याकडे बघा. खूपच लाजतात, पण न लाजणारे पोरं म्हणजे आपले सागर भाऊ. म्हणजे नुसते असे सेल्फी काढायला येतात. आणि सौरभ भाऊ टेन्शनमध्ये, कारण की आज ते खोटं बोलून ट्रिपला आलेत. बायको खूप वाट बघते घरी. मारा हा एक, तो एक, हा एक आणि तो एक. आणि एक जण जुळतोय. वाजले किती रे?
हॅलो मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे शेवटी देवकुंडला आणि पार्किंग झालेली आहे गाडीची आणि आता आपण जाणार आहे देवकुंडला. इथला 5 किलोमीटर वरती आहे बोलत आहेत. तर 12 वाजले, आपल्याला घरी निघायचं पण आहे, पण पहिले बघू 5 किलोमीटर आम्ही करतो का. ते बघा वरती जायचं आम्हाला. आपली ट्रेकिंगची सुरुवात झाली आहे आणि म्हणजे अनप्लॅन ट्रिप ऑफ देवकुंड. लास्ट मोमेंट प्लॅन. देवकुंडमध्ये आपण आहे आणि देवकुंडचा जागे एक छोटासा गावी आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्या गावाचं नाव मला माहीत नाही, मी तुम्हाला थोडा वेळ सांगेल. बीरा गाव आहे, बीरा गाव. ओके. तर असंच आपण आता लोकांना विचारलेलं आहे, ते बोलत आहेत 6 किलोमीटर आहे पुढे, 6 किलोमीटर. तर आज चांगली एक्सरसाइज होणार आहे आणि खूप सारे आपण सिनेमॅटिक वे कॅप्चर करायचं ट्राय करू पुढे. तर जसं मी बोललो तुम्हा लोकांना की देवकुंड ही जागा, ह्याच्याबद्दलची माहिती पण असावी आपल्याला. तर ह्याबद्दलची माहिती आपल्या निखिल भावाला माहीत आहे. तर देवकुंड हे काय आहे जरा एकदम सांगा. म्हणजे देवकुंडचा अर्थच म्हणजे पॉन्ड ऑफ गॉड्स, म्हणजे इथे जे काही देव लोक होते ते इकडे स्नान करायला यायचे. त्यानुसार इथे तिला नाव सांगतात देवकुंड. देवकुंड हा धबधबा आहे, वरती एक पॉन्ड पण आहे. शक्यतो बंद झाला असेल, पण आपण धीरा गावातून निघालो आहोत. 6 किलोमीटर आपण वरती चढणार आहोत. बघू किती मजा येते ते. येस. आणि इकडं काहीच ड्रिंकिंग अँड स्मोकिंग अलाउड नाही आहे पहिलेच. म्हणजे हॅलो. तर माकडांचे खूपच आवाज येत आहेत, घरगुती माकडं. तर मगाशी आपण गाडीतनं फिरत होतो, मी तुम्हाला लेक दाखवली होती, ती हीच लेक आहे. म्हणजे खूप मोठी लेक आहे, त्याचा एक भाग इथं आहे, इथपर्यंत येते ती लेक. हा पाणी जो तुम्ही बघत आहे खूपच क्लीन पाणी, स्वच्छ पाणी. निसर्ग हा असा आहे की त्याला स्वच्छ ठेवलेला चांगला असतो, तर आपण स्वच्छच ठेवावे. आणि आपल्यासोबत ऋतुज भाऊ पण आहेत, स्पेशली ते आलेले आहेत अमरावतीवरून. औरंगाबादवरून. सॉरी औरंगाबाद आणि अमरावतीचे पोरं आपल्या ग्रुपमध्ये खूप आहेत. खूप मजा येते. सूरजचं खरं तर थँक्यू सूरज, थँक्स टू सूरज. सूरजमुळे आज आम्ही इकडे सगळे जमलो आहेत, मित्रपरिवार, आणि हा मस्त देवकुंडचा ट्रेक अनुभवायला मिळतो आहे. आम्ही आता जवळपास 1.5-2 किलोमीटर चाललो आहे. असाच प्रवास, सुंदर प्रवास चालू ठेवूयात. भेटूयात लवकरच. पुढे तुम्हाला वरती जाऊन वॉटरफॉल ही दिसेल आणि निसर्ग ही दिसेल. चला भेटू. दोन ते 3 किलोमीटर झालेत. स्पॉटसाठी खूपच वेट करत आहेत, पण अजून स्पॉट आला नाही आहे. निखिल भाई चे डोळे दुखत आहे, तर गॉगल त्यांनी घातला आहे.
आपण घेतलेला आहे थोडा ब्रेक, पाणीचं सोय होत आहे. उलटी केलेली आहे. निखिलने उलटी त्याला झाली कारण की त्याला बरं नाही वाटत आहे. तो पहिला कधी चालला नव्हता एवढा असं तर, आणि त्याचा वरनं उपवास पण आहे, शनिवारचा उपवास पण आहे. तर त्याला पहिलं म्हणून त्याला उलटी झाली तर तो पाणी घेतो आम्ही. आणि एकच फक्त मॉडेल इकडे तमिल भाऊ, सागर भाऊ नाही. ट्रेकिंगचा खरा एक्सपिरियन्स जर बोललो तर सौरभ भाऊ, घाम बघा, घाम बघा, सौरभ डेरे घाम बघा, चेहरा बघा. तरी त्यांना पाणी हवंय, त्यांना दम लागलेला आहे आणि पाणीची सोय होते तिकडे. आणि ते पाणी बोलवलेलं पाणीची सोय झाली. चला फोटोज बघा गाईस, आयफोन 13 चा कमाल आहे. एकदम क्लिअर, एकदम डेप्थ. त्यात तमिल भाऊ तर एकदम सांगितलं का? सांगितलं ना. ते आपल्याला लवकर जावं लागेल. हा चलो भाई, चलो. थोडं डिहायड्रेट झालं होतं त्याच्यामुळे मी तुझं घेतो. तर तुम्हाला वाटत असेल की आमचा जो ग्रुप आहे त्या सगळ्यात लहान मी असणार. असं नाही, आपल्या सगळ्यात लहान आहे सागर भाऊ. हे नेहमी ट्रिपला येतात. कोणतीही ट्रिप काढली आम्ही, कुठेही असू, लोणावळा असू, अलिबाग असू किंवा आमच्या गावाला मुरबाड असू किंवा मुरबाड असू, आणि आज देवकुंड. तर कसं वाटते तुम्हाला, आले तुम्ही आज? लय भारी. आणखी 2 शब्द जरा बोलावे तर जरा बरं वाटेल पब्लिकला. विषय एवढाच आहे की सगळ्यांनी ट्रेकिंग अशी एकत्र करावी. निसर्गाची आवड, हां, निसर्गाची हवा आपल्या मित्रांसोबतच घ्यावी. येस. आणि हा गॅप कधी पडू दे नये. कारण जो आपला प्रसंग चालू आहे, करोना झाला की अजून काय फ्युचरमध्ये प्लॅनिंग असते. हां, खूप असा प्रेशराईज आपला जॉब असतो. ओके. पण एखादी सुट्टी काढून असं निसर्गाचा आनंद घ्यावा आणि यातून आपण बाहेर यावं. खूप रिलॅक्स वाटतं. तर गाईस, निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्गात यावं, त्याला स्वच्छ पण ठेवावं. आणि तुम्ही पण या, एन्जॉय करा एकदा देवकुंड. ठीक आहे, चला आपण चलतो. वॉटरफॉल खूप जवळ येत आहे, अजून 20 मिनटं चालायचं काहीतरी. ठीक आहे, तर चलो गाईस. तर मित्रांनो 2 तास डोंगर चढल्यावरती फायनली आपण स्पॉटवर पोचलो आहे. जो आपला डेस्टिनेशन देवकुंड वॉटरफॉल. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकतात, खूपच सुंदर, खूपच सुंदर ऋतुज आपल्याला दाखवत आहेत. तर प्रचंड गर्दी आहे, म्हणजे खाली जायला जागाच नाही. तरी आम्ही जाणार थोड्या वेळात. गर्दी तुम्ही बघू शकतात. हा वॉटरफॉल. तर आम्हाला याचा खाली आता, कारण की जरा सिनेमॅटिक व्ह्यू काढायचा विचार आहे, तर हे खालीच होऊ शकतं. आपण लवकरात लवकर खाली जाऊ आणि तुम्हाला भेटू थोड्या वेळात. लोक लय ओरडत येते तिकडे, काय माहिती काय झालं लोकांना. काहीतरी झालंय, काय ते झालं, येण्यासारखे ओरडत आहेत, येण्यासारखे. ठीक आहे, लेट्स गो. चलो आपण जाऊ आता खाली, तो भेटू.
तर मित्रांनो आता आपण निघत आहे. वॉटरफॉलचं आपण पूर्णपणे एन्जॉयमेंट घेतली आणि आता परत खाली चाललो आहे कारच्या इथे. आता घरी निघणार पुण्यासाठी. आय होप रात्री न हो, कारण की मला नाईट ड्रायव्हिंग अजिबात आवडत नाही आणि मला कार ड्राईव्ह करायची 3 तास. तर तरी देखील मला वाटते काय नाही होऊन जाईल. तर आपण निघू कारच्या इथे. मग तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळात. नाही पण तुम्ही खरंच यावे आणि भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ते सरप्राईज असणार. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स गाईज. बाय.